प्रयोग काय सांगलीमध्ये होण्याची शक्यता आहे का? मी ज्यांच्याबरोबर बसलेला आहे, दोन्ही काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे अपक्ष पण काँग्रेसला पाठिंबा दिलेले खासदार आहेत, काँग्रेसचे माजी मंत्री मगाशी इथून गेले त्यांच्या मुंबईतल्या कामासाठी. त्यामुळं असा प्रश्न आता विचारणं कितपत योग्य आहे हे आपण ठरवा. मी राज्याचा नेता नाही आहे, मी सांगलीतला नेता आहे. त्यामुळे मला सांगलीपुरतं मला माहिती आहे, कारण मी राज्यात काय चाललंय याची माहिती नाही. मी 24 तास हेच करतोय. काही ठिकाणी आघाडी होत असेल तर ती त्या स्तरावर झाली आहे का? कुठं आघाडी घोषणा झाली आहे का? झाल्यानंतर आपण त्या प्रश्नांची चर्चा करू. व्हायच्या आधीच चर्चा कशाला? नाही, आम्हाला कुणी पर्याय इथं दिलेला नाही. नाही, असं आहे की आमची धोरणं, आमची भूमिका ही स्पष्ट आहे. या शहरातली जनता पुरोगामी विचारसरणीला पाठिंबा देणार आहे असा आम्हाला विश्वास आहे. आणि या शहरात जे विकासाचं काम झालंय ते आम्हीच केलेलं आहे. आमची ज्यावेळी सत्ता होती तेव्हापासून या शहरातल्या ड्रेनेजच्या प्रश्नापासून पाणी पुरवठ्याच्या प्रश्नापासून, पण आम्ही आता परत जाहीरनामा करून येऊ. तो आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आणि आमचे घटक आघाडीतले आम्ही पुन्हा जाहीरनामा करू. त्यावेळी हे शहर आणखीन पुढे कसं न्यायचं, या शहरातल्या अनेक प्रश्नात काय गेल्या काही वर्षात नुसत्याच घोषणा झाल्या, शहराच्या हातात काहीच आलं नाही. आणि म्हणून या शहरातल्या सगळ्या मूलभूत प्रश्न सोडवून असताना राज्यातलं हे प्रथम क्रमांकाचं शहर कसं होईल याकडे आम्ही प्रयत्न करू.